मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 6 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून टीसीएस पॅटर्न आधारित परीक्षाभिमुख अशी संपूर्ण अभ्यासक्रमाला अनुसरून अतिशय महत्त्वाची व अति संभाव्य प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या सिरीज मार्फत पाहत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्ही ते देखील पाहून घ्या। त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार असेल। तर मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 6 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक आपला पहिला असा आहे, गुरुवार 28 मे 2015 रोजी म्हैसूरमध्ये अंबाविलास पॅलेस येथे डॅश यांच्या नवीन म्हैसूरचा महाराजा म्हणून राजाभिषेक झाला। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की यदुवीर वाडियार यांचा जो आहे राजाभिषेक झाला। ऑप्शन अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न दुसराचा आहे, बंगालमधील फोर्ट विलियमच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल डॅश होते। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की वॉरन हेस्टिंग्स हे जे आहे थोडक्यामध्ये बंगालमधील फोर्ट विलियमच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल होते। आणि मित्रांनो, हे जे संपूर्ण प्रश्न आहेत DMRच्या आतापर्यंत झालेल्या टीसीएसच्या एक्झाम्समध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर DMRने आतापर्यंत अनेक साऱ्या एक्झाम्स घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये खूप साऱ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत जे की TCSने कंडक्ट केलेले। तर त्या सर्व परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले ही प्रश्न आहे, जे की तुम्हाला रिपीट होण्याचे चान्सेस देखील आहेत। त्यामुळे खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा। व्हिडिओमधला कोणताही प्रश्न तुम्ही मिस करू नका। त्यानंतरचा पुढील तिसरा प्रश्न असा आहे, 1940 मध्ये ब्रिटिश सरकारने भारत सरकारच्या व्हॉइसरायच्या कार्यकारी परिषदेच्या विस्तारास अधिक भारतीयांचा समावेश करण्याबद्दल आणि भारतीयांना स्वतःचे संविधान तयार करण्याचा डॅश प्रस्ताव दिला होता। त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ऑगस्ट ऑफर हा जो प्रस्ताव थोडक्यामध्ये दिलेला होता। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर चौथा प्रश्न, आयफेल टॉवर कोणत्या शतकात बांधला गेला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 19वे शतक या शतकामध्ये बांधला गेला होता। त्यानंतर प्रश्न पाचवा, वैद्यकीय संस्कृतीतील लोकांचा व्यवसाय डॅशमध्ये निर्धारित आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की वर्ण मध्ये निर्धारित आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा असा आहे, डॅश मुघल साम्राज्य स्थापन कोणी केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की बाबरने जे आहे मुघल साम्राज्य स्थापन केलेलं आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न सन्स व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न सन्स व त्यासोबत 2023चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील अजिबात गरज पडणारी नसेल। जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMRची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल। सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे। तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल। जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल, ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल। तर ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल। तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपला TCS पॅटर्न आधारित DMRच्या संपूर्ण पदभरती करता आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण काही आपला क्रॅश कोर्स मागून घेऊ शकता। जर तुम्ही त्याचा अभ्यास केलात तर मार्केटमधल्या कोणत्याही महागड्या बुक्सची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही कोचिंगची अजिबात गरज भासणारी नाही आहे। तर ज्यांना कोणाला ही एक्झाम प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक करायची आहे त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा। त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक म्हणून खालीलपैकी कोण व्यक्ती आहे? तर यापैकी अ ऑप्शन आहे एओहाम, ब आहे दादाबाई नौरोजी,
क आहे दिनास्विच्छा. तर हे सर्व या ठिकाणी विधाने म्हणून आहेत. तर त्यापैकी कोणते विधान बरोबर किंवा कोणता व्यक्ती आहे हे आपला खाली ऑप्शनपैकी निवडायचं आहे. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड. अ, ब आणि सी हे तिन्ही जे आहे थोडक्यामध्ये व्यक्ती आहेत, म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 8वा, ज्या दिवशी इंडियन नॅशनल काँग्रेसने स्वातंत्र्य दिन डॅश घोषित केला त्याच दिवशी स्वातंत्र्याचा जाहीरनामा देखील अधिकृतपणे जनतेसमोर घोषित केला गेला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 26 जानेवारी 1930 रोजी. त्यानंतरचा 9वा प्रश्न, गोंडवानीची राणी कोण होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की राणी दुर्गावती ही जी आहे थोडक्यामध्ये होती. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, डॅश 1919च्या इंग्लंडच्या संसदेचा हा अधिनियम होता, यामार्फत भारत सरकारमधील भारतीयांचा सहभाग वाढवण्यात आला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की मोटेंगो चेम्सफोर्ड रिफॉर्म्स ॲक्ट 1919 यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये या अधिनियमा अंतर्गत भारत सरकारमधील भारतीयांचा सहभाग वाढवण्यात आला. त्यानंतर प्रश्न 11वा, गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की खालसा दल असं जे आहे ते होते. त्यानंतर प्रश्न 12वा, चाणक्य कौटिल्य हे डॅशचे सल्लागार होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की चंद्रगुप्त मौर्याचे सल्लागार होते. त्यानंतर प्रश्न 13वा, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की 1942 साली सुरू करण्यात आले. त्यानंतर प्रश्न 14वा, डॅश हे शीख धर्माचे संस्थापक आणि शीखाचे पहिले गुरु होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की गुरु नानक हे जे आहे शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरु होते. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे विद्यार्थ्यांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 40 क्वेश्चन्स होते जे की आपण या भागात पाहिले आहेत. याहून इम्पॉर्टंट व IMP क्वेश्चन आपण पुढील सिरीजमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना TCS पॅटर्ननुसार संपूर्ण काही A to Z आपला DMRचा पदभरतीचा क्रॅश कोर्स हवा असेल त्याने लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती व नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.